आधी पोलीस, आता होमगार्ड. अहिल्यानगरची पोलीस यंत्रणा असुरक्षित. खमक्या एसपींच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष. पोलीस ठाण्याच्या दारातच दादागिरी. कायदा झोपेत अन मतीन सय्यदचा उघड कहर. शहरातील भिंगार परिसरात घडलेली घटना केवळ एक गुन्हा नसून संपूर्ण पोलीस यंत्रणेला दिलेले उघड आव्हानच म्हणावे लागेल. कर्तव्यावर असलेल्या होमगार्डलाच पोलीस ठाण्यासमोर उभं करून जिवे मारण्याची धमकी देण्याची हिंमत आरोपीने दाखवली. त्यामुळे गुन्हेगार एवढे बेधडक कसे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. मुलानगल्ली येथील होमगार्ड मोहम्मद गुफरान शहादत गौडा हे 10वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त होते. त्याचवेळी काही तरुणांकडून त्यांच्यावर मारहाण झाल्याची घटना घडली. कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र याच तक्रारीचा राग मनात धरून आरोपी मतीन खाजा सय्यद याने थेट पोलीस ठाण्याच्या परिसरात येत फिर्यादीला अडवले आणि उघडपणे धमकावले. तू आमच्या मुलांविरुद्ध गुन्हा कसा दाखल करतोस? ड्युटी संपल्यावर तुझे हातपाय काढतो, असे म्हणत त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही धमकी पोलीस ठाण्याच्या दारातच देण्यात आली, ज्यामुळे पोलीस यंत्रणाच लक्ष बनल्याचं स्पष्ट दिसतंय. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ठिकाणीच गुन्हेगारांची दादागिरी होत असेल तर सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित, असा तीव्र प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. गुन्हेगारांना भीतीच उरलेली नाही, म्हणूनच ते थेट पोलीस ठाण्यात येऊन धमक्या देत आहेत, अशी प्रतिक्रिया देखील उमटत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, तसेच पोलीस ठाण्यांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी देखील नागरिकांमधून होत आहे. अन्यथा अशा घटनांमुळे पोलीस दलाचा धाक संपुष्टात येऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते. राहुरीत पोलीस दादांवर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपीची जशी धिंड काढण्यात आली, तशीच धिंड होमगार्डचे हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या मतीन सय्यदची काढणार का, असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर.